जनसंवाद न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आलमला सर्कल मध्ये आलमला या गावामध्ये आहे। तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू। आपलं नाव काय भैया? माझं नाव वाघमारे विशाल मारुती आहे। मी वंचित बहुजन आघाडीचा औसा संघटक आहे। या ठिकाणी बहुजन आघाडीला सध्या औसा आलमला ह्याच्या सर्कल मध्ये कशा प्रकारे प्रतिसाद आहे? वंचित बहुजन आघाडी सामान्य घटकाला या ठिकाणी न्याय द्यायचं काम करते। कुंभाराने मडकेच बनवण्यापेक्षा मडके बनवणाऱ्याला कुंभाराला जर तिकीट कोण दिलं असेल, ही वंचित बहुजन आघाडी दिलेला आहे। आणि सामान्य गरीब कुटुंबातल्या माणसाला तिकीट फक्त वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी देऊ शकते आणि सामान्याला न्याय द्यायचं काम ही वंचित बहुजन आघाडी करते। आम्ही दाखवण्याचं काम या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। जनतेचा कोल या ठिकाणी पूर्णपणे वंचित बहुजन आघाडीकडे आहे। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडे मुस्लिम मतदार या ठिकाणी वळलेला आहे। मातंग समाज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी वळलेला 18 पगड जात जी आहे, कोळी माळी भटकी तेली सर्व सामान्य घटक या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडे न्यायाच्या माध्यमातून बघत आहेत। आपलं नाव काय? माझं नाव शिवाजी केरापा कुंभार। तर आता जे इलेक्शन चालू आहे आलमला जिल्हा परिषद, हे या महाराष्ट्र सरकारनं ओबीसी समाजाच्या पाठीमध्ये सुराख बसला आहे। आमच्या विरोधामध्ये मराठा समाजाचा माणूस उभा करून ओबीसीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। म्हणून महाराष्ट्र सरकार हा ओबीसीच्या विरोधात आहे। आणि काँग्रेस पक्षानं पण लातूरमध्ये आमच्या संघ युती केली वंचित बहुजन आघाडी संघ, आणि ऐन टायमाला जिल्हा परिषद मध्ये सध्या युती करायचं ठरवलं आणि ऐन टायमाला काढून घेऊन काँग्रेसनं पण पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे। तरी जनतेनं आम्हाला या माध्यमातून इतका पाठिंबा दिलेला आहे। सर्व ओबीसी धनगर समाज असेल नक्कीच आम्ही या जिल्हा परिषदेमधून प्रथम क्रमांकावर आहोत आणि तुम्हाला दाखवून देणार आहे। आणि पैशाचा जोर 3 आमदार आमच्या गावामध्ये फिरत आहेत। म्हणजे सध्या जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा चालू आहे। रात्री आमच्या गावामध्ये 3 आमदार येऊन बसून बैठक मारलेली होती, कारण त्यांच्या पायाखाली वाळू घसरलेली आहे। नाव वाघमारे आहे व माझी पत्नी जयश्री वाघमारे पंचायत समिती गटामधून निवडणुकीसाठी उभारलेली आहे। आलमला गावाची अवस्था पाहिली तर या गावाचे सत्ताधारी या गावाची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासाठी गप्पखार बसून आहेत। या गावामध्ये शासनाच्या कुठल्याही योजना राबवत नाहीत। स्वच्छता अभियान असू द्या, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान असू द्या, या गावातील सामान्य माणसाला हक्काने जगणाऱ्या सरकारच्या योजना असू द्या, हे सगळं काही देण्याचा त्यांचा विचार नाहीये। त्यांना फक्त सत्ता भोगायची पडलेली आहे। आणि या गावामध्ये जे आताचे लोकप्रतिनिधी आहेत ते गावाची जबाबदारी झटकून त्याच्या पत्नीसाठी उमेदवारी मागून या गावाला परत एकदा निकम्मा करण्याचं काम करणार आहेत। परंतु वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, उमेदवार आणि या गावाची जनता या सर्व लोकांना पुरून उरण आहे आणि ते सांगतील की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कार्यक्षम उमेदवार आहेत, ते या गावाचा चेहरा मोहरा बदलतील आणि या गावाला स्वच्छ, समृद्ध आणि प्रशस्त गाव करण्यासाठी सर्व जनता आमच्या सोबत राहील आणि वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करील असा माझा विश्वास आहे। आपलं नाव काय दादा? कमाल अहमद मुलानी। वंचित बहुजन आघाडीच्या मागे समजा इस्लाम धर्म आहे। लांडगे जे की वंचित पक्षापासून भटकलेत, अशांनी परत वंचित पक्षात येऊन वंचित पक्षाचाच विजय व्हावा अशी घोषणा बी करावी आणि वंचित पक्षालाच मतदान करायचे आहे। कारण वंचित पक्षाला मतदान केल्यामुळं आपले पुढील पिढ्यावर जी काय संकट येणार आहेत ते संकट दूर होण्याची शक्यता आहे आणि निश्चितच ते संकट दूर होतीलच। दादा आहेत तर दादा, आपलं नाव काय दादा? श्रीमंत लांडगे। हा, आपण काय म्हणताय 2026 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आहे, तर मतदान कुणाला करणार दादा? आंबेडकरला। आंबेडकरला का? किती आले किती गेले, मोठे मोठे विरी झाले, झाला ना कुणी माझ्या भीमरायावानी, माझ्या भीमरायावानी झालं का कोण? आम्ही त्यालाच मत देणार। आजी आहेत, आजी आपलं नाव काय आजी? मिनटाबाई। तर आपण मतदान कुणाला करणार आजी? बाबासाहेबाच्या नाताला। बाबासाहेबाच्या नातालाच का? हा, नाताला। का बरं? आम्हाला वाढून आणले त्यानं म्हणून। आम्हाला त्या लेकरं बाळ किती पुढे गेले ते त्याचं शान राखणार। हा, आणि त्यालाच मतदान करणार।
आपलं नाव काय ताई? सुरेखा बाळू वाघमारे. आपण काय काय म्हणताय आपण 2026 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. तर आपलं काय म्हणताय, आपलं माणसाला बघून मतदान करणार की पक्षाला बघून मतदान करणार? माणसाला बघून करायचं. माणसाला बघून. माणसाला. कुणाला मतदान करणार आपण? गॅस सिलेंडर. या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकराला मतदान द्या. काय ना आदेशना वाघमारे. आपण कुणाला मतदान करणार ताई? गॅस सिलेंडरला मतदान करणार. ताई आपण? माय नेम इज मस्के दिव्या महादेव आणि जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय लहुजी. बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे साऱ्या देशाचे बाप आहे. त्यांचे तत्व हे प्रत्येकाच्या मनात रुजलेच पाहिजेत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरला मग मतदान करणार म्हणजे गॅस सिलेंडरला हो, गॅस सिलेंडरलाच मतदान करणार ठासून सांगते मी सर्वांना. मतदान करणार. बाळासाहेब आंबेडकरांना. आपण आपलं नाव काय ताई? उषा शिवराज मस्के. आपण काय म्हणताय, मतदान कुणाला करणार? सिलेंडरला. सिलेंडरला का करणार? बाबासाहेबाचं रक्त आहे म्हणून करणार. कचरू लांडगे. आम्ही पूर्वीपासूनच बाबासाहेबांचे कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीला मतदान करणं योग्य वाटते. त्यामुळे मला पूर्ण जाण आहे की आपण मतदान कुणाला केलं पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही बाळासाहेबांच्या गॅस सिलेंडरला मतदान करणार. गॅसवर करणार. गॅस सिलेंडरवर.